20 वर्षांच्या सेवेनंतर महिला कर्मचाऱ्यांवर उपासमारीची वेळ. पालघरमध्ये भूमिपुत्र एल्गार संघटनेचा आंदोलनाचा इशारा. आदिवासी विकास विभागाच्या आश्रमशाळांमध्ये गेल्या 20 वर्षांपासून धुलाई कर्मचारी म्हणून राबणाऱ्या महिलांना अचानक कामावरून कमी केल्याने पालघर जिल्ह्यात संतापाची लाट उसळली आहे. शासनाने आउटसोर्सिंग बाह्यस्त्रोत धोरण राबवत 60 महिलांना बेरोजगार केल्याच्या विरोधात भूमिपुत्र एल्गार संघटनेने आक्रमक पवित्रा घेतला असून प्रशासनाला आंदोलनाचा इशारा दिला आहे. अल्पमानधनावर केली 20 वर्षे सेवा. बाधित महिला कर्मचाऱ्यांनी आपली व्यथा मांडताना सांगितले की त्यांनी सुरुवातीला केवळ 30 ते 40 रुपये प्रतिदिन इतक्या अत्यल्प मजुरीवर काम सुरू केले होते. आज 20 वर्षांनंतर त्यांना 600 रुपये वेतन मिळत असताना प्रशासनाने अचानक एकत्रित ठेक्याचे धोरण अवलंबले. यामुळे या स्थानिक भूमिपुत्र महिलांच्या हाताचे काम हिरावले गेले असून त्यांच्यावर उपासमारीची कुऱ्हाड कोसळली आहे. प्रकल्प अधिकाऱ्यांची घेतली भेट. या गंभीर अन्यायाविरोधात सर्व महिलांनी भूमिपुत्र एल्गार संघटनेचे सदस्यत्व स्वीकारले आहे. संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आज जव्हार आदिवासी विकास प्रकल्पाच्या अधिकारी डॉक्टर अपूर्वा बासूर यांची भेट घेऊन या महिलांची कैफियत मांडली. यावेळी भूमिपुत्र एल्गार संघटनेचे अध्यक्ष प्रमोद पवार, सरचिटणीस नवनाथ भोये, आदमशक्ती प्रमुख व जिल्हा सरचिटणीस स्वप्नील वाघ, विजय राऊत, स्वप्नील जाधव आणि सर्व कामगार महिला होत्या. भूमिपुत्र एल्गार संघटनेची भूमिका. संघटनेचे अध्यक्ष प्रमोद पवार यांनी शासनाच्या या धोरणाचा तीव्र निषेध केला आहे. स्थानिक महिलांनी आपले आयुष्य या आश्रमशाळांच्या सेवेसाठी वेचले. त्यांना न्याय देण्याऐवजी शासन बाह्य संस्थांना ठेका देऊन स्थानिकांचा रोजगार हिरावत आहे. हा भूमिपुत्रांवर झालेला अन्याय आम्ही सहन करणार नाही, असे त्यांनी ठणकावून सांगितले. मागणी. शासनाने आउटसोर्सिंगचे धोरण बदलून या अनुभवी महिलांना पुन्हा कामावर घ्यावे, अन्यथा तीव्र आंदोलन छेडले जाईल असा इशारा भूमिपुत्र एल्गार संघटनेचे अध्यक्ष प्रमोद पवार यांनी दिला आहे. आज भूमिपुत्र एल्गार संघटनेच्या वतीने जव्हार आदिवासी विकास प्रकल्पाच्या प्रकल्प अधिकारी मॅडमची आम्ही आज भेट घेतली. नंतर पूर्ण शिष्टमंडळ त्यांना भेटलं आणि आज आम्ही या आमच्यासोबत जवळपास 60 महिला भगिनी या पालघर जिल्ह्यातल्या भूमिपुत्र महिला भगिनी आहेत आणि यांनी तब्बल 20 वर्ष आश्रमशाळांमध्ये धुलाई कर्मचारी म्हणून काम केलं. आश्रमशाळेच्या विद्यार्थ्यांचे कपडे किंवा तिथलं एकूणच जे धुलाईचं काम आहे ते काम, त्या व्यतिरिक्त अनेक अवांतर कामं या माझ्या सगळ्या भगिनींनी केली. आणि अचानक शासनाच्या डोक्यात काय आलं तर यांना सगळ्यांना घरी बसवण्यात आलं, यांच्या हातचा रोजगार हिसकावून घेण्यात आला. आम्ही जेव्हा विचारलं, माहिती येते, तेव्हा कळलं की याचा राज्याचं एकत्रित ठेका द्यायचा आहे आणि जव्हार प्रकल्पाप्रमाणेच राज्यभरातल्या अनेक प्रकल्पातल्या अशा पद्धतीच्या ज्या वर्ग 4 मध्ये गृहीत धरणाऱ्या या रोजंदारी धुलाई कर्मचारी महिला होत्या, यांना कामावरनं कमी करण्यात आलं. एकीकडे आपण विकासाच्या गप्पा करायच्या, पालघरची डेव्हलपमेंट, जिल्ह्याची डेव्हलपमेंट, आदिवासी भागाची डेव्हलपमेंट आणि आदिवासी भागांमध्ये रोजगाराची निर्मिती करायची, आणि दुसरीकडे 20 वर्ष, 15 वर्ष, 10 वर्ष अशा पद्धतीने कष्टाचं काम करून म्हणजे 47 रुपये महिन्याला काम करणाऱ्या महिला, आज त्यांना 400-500 रुपये दिवस पडतो, पण 40 रुपये, 20 रुपये, 6 रुपये दिवस अशा पद्धतीने अल्प दरात काम केलेल्या या भगिनी आज बेरोजगार झालेल्या आहेत. आणि या सगळ्यांनी भूमिपुत्र एल्गार संघटनेचं सभासत्व स्वीकारलेलं आहे. आज आम्ही मॅडमला सांगितलं की मॅडम, ही आमची पहिली भेट आहे, आम्हाला आमच्या भावना शासनापर्यंत पोहोचवा. हा निर्णय जरी पॉलिसी लेवलचा असेल, धोरणात्मक असेल, तरी आमच्या पालघर जिल्ह्यातल्या भूमिपुत्रांना अशा पद्धतीने बेरोजगार करण्याचा अधिकार तुम्हाला नाही आहे, हे आम्ही त्यांना सांगितलं. आणि या प्रश्नावर माझी या निमित्ताने राज्याच्या धोरणकर्त्यांना, आदिवासी विकास मंत्री महोदयांना आणि आदिवासी विकास आयुक्त महोदयांना विनंती आहे की तुम्ही कोणत्याही प्रकारे अशा प्रकारचे सेंट्रलाइज कॉन्ट्रॅक्ट देऊन इथल्या भूमिपुत्र भगिनींचा रोजगार हिसकावू शकत नाही. या विरोधात आमची भूमिका आंदोलनाची राहील, तीव्र राहील. आमच्या एकाही भूमिपुत्राचा रोजगार आम्ही या धोरणकर्त्यांना, शासनकर्त्यांना आणि प्रशासनाला हिसकावून देणार नाही. या सगळ्या भगिनींच्या पाठीशी हे सगळे भाऊ कायम लढण्यासाठी तयार असतील, हे आम्ही आज स्पष्ट केलेलं आहे. बोला. माझं नाव निर्मला विष्णू ढवले. मी पळसुंडा आश्रमशाळेवर कर्मचारी 2006 पासून काम करते आणि आजपर्यंत काम करतच होती. 47 रुपयांनी काम केलं. आज मागच्या वर्षापासनं 615 रुपये रोज झाला आणि आतापर्यंत जूनपासनं कामावर त्यांनी आम्हाला काढून टाकायचा प्रयत्न केला, तरी आम्ही आजपर्यंत काम करत होतो. आता 1 महिना झाला. मॅडम बोलले या बायकांना काढून टाकायचं, यांना पेमेंट द्यायचं नाही. मग आमच्या मुख्याध्यापकाने आम्हाला बोलले तुम्ही आता कामावर यायचं नाही, तुमचा पेमेंट मॅडम देणार नाही, तर आम्ही तुम्हाला कामावर कसं ठेवू. मग आता आम्ही काय करणार. आता आमच्या मुलांचा प्रश्न आहे, आमचं खाण्यापिण्याचा प्रश्न आहे.
भरपूर गोष्टी आहेत आमच्या मागं. आम्ही काय करायचं, आजार आहे, सगळ्या गोष्टी आहेत. मग आता एवढे वर्ष आम्ही काम केलं आणि तुम्ही अचानक आम्हाला काढून टाकता, मग आता आम्ही काय करणार? मी निर्मला सुरेश जाधव आश्रम शाळेवर म्हणजे 20 वर्ष मी काम केली आणि आत्ता आम्हाला म्हणजे तिथं 20 वर्ष काम करून अगोदर 2006 पासून 47 रुपयाने आम्ही रोजीरोटी आमची होती. नंतर आता अचानक शासनाने सांगितलं की तुम्हाला म्हणजे कामावर नाहीच म्हणून आज आमची सगळी चूल वगैरे विजली. आमची पोरं पण म्हणजे कोणी सर्व्हिसला पण नाही, नवऱ्या वगैरे कोणच नाही सर्व्हिसला. मग आम्ही काय असंच कसं काय जगायचं असं. मी रेखा प्रकाश वये साखर आश्रम शाळेत काम करते. म्हणजे आम्ही 47 रुपयेपर्यंत म्हणजे आम्ही काम केलं. नंतर आम्हाला 68 रुपयांनी म्हणजे मानधन मिळायला लागला. नंतर मग 203 रुपयांनी मानधन भेटायला लागलं. नंतर मग म्हणजे 203 रुपयांनी पहिलं तर आम्ही म्हणजे जसं काम मिळालं तसं आम्ही म्हणजे सरांनी सांगितलं म्हणजे तुम्हाला हे काम करायला लागेल, तुम्हाला स्वच्छता करायला लागेल. म्हणजे मुलांचे तर कपडे आम्ही धुवतच होते, पण इतर म्हणजे सर्वच कामं म्हणजे पहिला कसा शाळेत स्वयंपाक बनायचा, मग सकाळी आम्ही कपडे धुवायचे, परत शाळेत पण म्हणजे स्वयंपाकाला धान्य साफ करायचे. म्हणजे आता आम्हाला गरज होती. मग सर पण सांगायचे का तुम्हाला कामाची गरज आहे तर मग तुम्हाला करावंच लागेल. तर म्हणजे सरांची मीटिंग झाली. मग आम्ही असं म्हणजे वाढत होतो. म्हणजे असं शनिवार होता, आम्ही वाढायला बसलो होतो. मग आमचे सर आले, बाई सांगते तुम्हाला म्हणजे काही म्हणजे माहिती मिळाली काय? तर आम्ही सांगितलं सर आम्हाला काय माहिती नाही मिळाली. मग सांगते आमची मीटिंग झाली, मग तुम्हाला सांगते आता बंद राहावं लागेल. मग आता म्हणजे तेवढ्या सरांनी आम्हाला सांगितलं तुम्हाला बंद राहावं लागेल, तेव्हा आमच्या जणू काही पायाखाली जमीनच सरकून गेली. म्हणजे तेवढ्या सरांनी सांगितलं तेवढ्यात अक्षरशः म्हणजे डोळ्यातून म्हणजे पाणी यायला. पण आता कसं जेवण वाढत होती आणि पोरं पण होती, त्याच्यामुळे म्हणजे सरांनी सांगितलं आम्ही गपचूप म्हणजे जे सांगितलं ते निमूटपणे ऐकलं. मला भेटलं, मॅडम सांगायचे की माझ्या हातात काहीच नाही आहे. शासन निर्णय हा म्हणजे वरतून आदेश आल्याप्रमाणे माझ्या हातात काहीच नाही. त्याच्यामुळे मॅडमशी पण आम्ही काहीच बोललो नाही. नंतर मग सगळ्या बाया मिळाल्या, एकत्र आल्या. आम्ही सगळ्यांनी विचार केला काय आता आपण शांतपणे बसण्याचा म्हणजे निर्णयच नाही. काहीतरी केल्याशिवाय म्हणजे आपल्याला त्याचा उपयोग होणार नाही. म्हणजे जर आपण शांत बसलो तर आपल्या हात म्हणजे जो आता आपला म्हणजे 615 रुपये आपल्या पदरात पडतात, त्या आपलं काम हातातून निसटून जाईल. त्याच्यामुळे बायांनी सगळ्यांनी म्हणजे एकत्रित येण्याचा निर्णय घेतला आणि प्रमोद भाऊंची आम्हाला साथ मिळाली.